अजितदादांच्या जाण्यामुळे आपण सगळेच व्यथित आहोत. सगळेच व्यथित आहोत. गहिवरलेत सगळे. हादरलेत. पण माझं हादरणं, माझं गहिवरणं, माझी कुंठा ही आणखीन वेगळी आहे. तुम्हाला सांगितलं तर फक्त तुमचा इतक्याच गोष्टीमुळे विश्वास बसेल. अन्यथा तुम्ही मला धुतकारलं असतं, धिक्कारलं असतं. मी थापा मारतोय असं तुम्ही म्हणाला असतात. मी खोटं बोलतोय असा आरोप केला असता तुम्ही माझ्यावर. पण मी हा विषय अत्यंत निस्संदिग्धपणे, जाहीरपणे भारतीय पॉलिटिक्स, मुद्दा भारत का, सवाल पे बवाल, न्यूज अँड व्ह्यूज, अनिल गगनविधी थत्ते या माझ्या 5ही चॅनलवर एकदा नाही, दोनदा नाही, 3 किंवा 4 वेळा बोललो होतो. पहिलं विधान माझं असं होतं की येत्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये 2च कॅम्पेन होते, नगर परिषदा, महापालिका 3 आणि जिल्हा परिषदा. या कॅम्पेनमध्ये महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याचा मृत्यू संभवतो. काढून बघा व्हिडिओ माझे. हे 2 महिन्यापूर्वी आणि 1.5 महिन्यापूर्वी पुन्हा एकदा, 2.25 महिन्यापूर्वी पुन्हा एकदा 3-4 वेळा मी बोललो होतो की एका मोठ्या नेत्याचा मृत्यू संभवतो. दुसरं माझं विधान होतं, इलेक्शन कॅम्पेन दरम्यान होतं, मृत्यू संभवत होतो. आणखीन एक होतं की विमान अपघातात. मी कार अपघातात नव्हतो. मी रस्त्यावरल्या किंवा अन्य कुठल्या मार्गाने किंवा हार्ट अटॅकने किंवा आजाराने किंवा कशाने म्हटलं नव्हतं. मी विमान अपघाताचा उल्लेख केला होता. आणि हे पुरावे आहेत तुमच्या समोर. म्हणून आज मी तुमच्या समोर नजरेला नजर भिडवून, पण माझी नजर झुकलेलीच आहे. माझी नजर झुकलेली आहे. मला अपराधी वाटतंय. होय, मला अपराधी वाटतंय. मित्रांनो, असं म्हणतात की वेगवेगळ्या प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सेन्स असतात. मनुष्याला 5 सेन्स आहेत, पण काहींना 10, 20, 25 देखील सेन्स असतात. आपल्या अवतीभोवतीच्या अनेक प्राणी, पशु, पक्षी यांना असे सेन्स असतात, अशी दिव्य दृष्टी असते, अशी श्रवण शक्ती असते, अशी स्पर्श शक्ती असते की त्याच्यामुळे त्यांचं ज्ञान आणि भान हे कुठल्या कुठल्या वेगळ्याच लेव्हलवर असतं. मित्रांनो, मला अजून निर्णय करता नाही आलेला की जे घडतं ते चांगलं का वाईट, शुभ की अशुभ, हा मला शाप आहे का वरदान आहे, हे माझं दुःख मी सांगतोय तुम्हाला. ही माझी व्यथा मांडतोय मी तुमच्यासमोर की मला खरोखरच जी शक्ती मी कधी मागितली नव्हती, ज्या शक्तीची मी उपासना केली नव्हती, ज्या शक्तीची इच्छा केली नव्हती, अशी एक शक्ती नेमकी माझ्या वाट्याला का आली आहे हे मला नाही कळत आहे. त्याने मला का निवडलं? निवडणारा तो जो कोण आहे, मग ती नियती असेल, मी मानतो, म्हणून तो परमेश्वर असेल. कोणते एक रूप नाही, परमेश्वर नावाची एक अंतिम शक्ती आहे, ती असेल. काय आहे मला माहिती नाही, पण तिने माझी का निवड केली? अनेकांची केली असेल. अनेकांना या प्रकारचे शक्ती अवगत असतील, कोणी प्रगट होऊ शकत असतील, कोणी प्रगटत नसतील, कोणाची हिंमत होत नसेल. पण मला अशी एक विचित्र अशी शक्ती आहे. आणि ती शक्ती माझ्या आवाक्यात नाही मित्रांनो, माझ्या आटोक्यात नाही. माझं तिच्यावर काहीही नियंत्रण नाही. ती शक्ती माझ्यामध्ये संचार करते. तो क्षण 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 काही क्षण ते माझ्या हातात असतात. मी ते रोखू शकत नाही, ते मी परतवू शकत नाही, ते मी मनातून नाहीसे करू शकत नाही. आकाशातून वीज कोसळावी, ती नेमकी तुमच्यावरच कोसळावी, तशी ही वीज माझ्या अंगावर त्या शक्तीची, एका अज्ञात अनाम अशा शक्तीची कोसळते, जिला मी इंट्युशन असं म्हणतो. इंट्युशन अनेक प्रकारचे असू शकतात. चांगले असू शकतात, वाईट असू शकतात, शुभ असू शकतात, अशुभ होऊ शकतात. अनेक प्रकारच्या इंट्युशन अमुक एक गोष्ट घडेल असं वाटणं, अमुक एक गोष्ट घडू शकते असं वाटणं आणि त्याप्रमाणे ती नंतर घडणं. ही अलौकिक शक्ती आहे, अद्भुत शक्ती आहे, मागून न मिळणारी शक्ती आहे. पण ही शक्ती हा मला मिळालेला शाप आहे असं मला वाटतो आतापर्यंत. आणि माझं दुर्दैव असं आहे की मला ही जी शक्ती आहे इंट्युशन, ही नेमकी एका नको त्या मला माझी लाज वाटते, कधी तिरस्कार वाटतो, धिक्कार वाटतो. मला असं वाटतं की काही मला विजेसारखी कोसळणारी आणि क्षणार्धात व्यापून टाकणारी आणि काही क्षणामध्ये नंतर मी जर ती प्रगट केली नाही तर मला छळणारी, त्रास देणारी. होय, मला इंट्युशन आहे आणि ती इंट्युशन आहे मृत्यूबाबतची. मला अनेक वेळा माणसं पाहिली. दरवेळेला होतं का? नाही होत. किती टक्के होतं? 100त 1% नाही. 1000त 1% नाही.
अक्षरशः तुम्हाला सांगतो, कधी कधी वर्ष 2 वर्ष मला ही इंट्युशन विजेसाठी की माझ्या अंगावर कोसळतच नाही. मला कुणाच्याही मृत्यूची साहूल आहट किंवा सूचक असं काही भान ज्ञान मिळतच नाही. वर्ष काही वेळा आणि काही वेळेला एकेका वर्षात 2-2दा 3-3दा माझ्या वाट्याला ही इंट्युशन येते की अमुक प्रकारच्या घटनेमध्ये, दुर्घटनेमध्ये, अपघातामध्ये, घातपातामध्ये अमुक एका व्यक्तीचा मृत्यू संभवतो आणि ती अमुक एक व्यक्ती ही असू शकते. हे तर माझं दुर्दैव, हे माझं दुर्दैव आहे. आता यावेळेला माझ्याकडे पुरावे आहेत म्हणून हे मी तुमच्याशी शेअर करू शकतोय, नाही तर तुम्ही मला ढोंगी म्हणाला असतात, भोंदू म्हणाला असतात, काय सांगतो म्हणून म्हणाला असतात. पण मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, हे माझ्या हातात असलेली शक्ती नाही. ही इंट्युशन असंख्य इंट्युशन होतात, पण मृत्यूची इंट्युशन दरवेळेला आतापर्यंत किमान मित्रांनो 50 वेळा मी मृत्यूचं भाकीत केलेलं आहे. सामान्य व्यक्तींच्या केल्या आहे, असामान्य व्यक्तींच्या तर खूपच वेळा केलाय, ज्यांना मी बघितलं पण नाही कधी, ज्यांचा माझा संबंध नाही आला. अशा काही मोठी माणसांच्या संदर्भात कुठल्या प्रकारच्या घटनेतून त्यांचा मृत्यू संभवतो याच्याविषयी मी बोललोय. आता आता मला सोशल मीडिया माझ्याकडे असल्यामुळे मी तो गेल्या 1.5-2 महिन्यात तुमच्याशी 4 वेळा शेअर केला की बघा मित्रांनो, बघा विमान अपघात होण्याची शक्यता आहे, बघा मित्रांनो, बघा महाराष्ट्रातला एक मोठा नेता जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तुम्ही असं म्हणू शकता की हो अनिलजी, त्यावेळेला तर काय असं विषय नव्हता, पण तुम्ही बोलला होता, आहे पुरावे आहेत, आमच्याकडे व्हिडिओ आहेत. मला काही काल लोकांनी कळवलं, त्यांनी वापरलेला शब्द चुकीचा होता, याचं कारण या गोष्टीकरता अभिनंदन नाही करायचं, धिक्कारही नाही करायचं, कारण माझ्या हातात काही नाही, माझी काही चूक नाही त्याच्यामध्ये. मी शेअर केलं आणि शेअर केलं नसतं तर आज मी तुमच्या समोर बसून माझं दुःख, व्यथा, वेदना नसतो व्यक्त करू शकतो. आज मी करू शकतोय याचं कारण माझ्याकडे पुरावा आहे की मी 1.5-2 महिन्यापासून सांगतोय की एक विमान अपघात ड्यू आहे, त्यात मोठा नेता जाणार आहे. आणि मला ती दिशा अजितदादांकडे आहे, हे सुद्धा जाणवत होतं. त्यांच्या एका मित्राला मी बोललो देखील. हे मला बोलावं लागतं, सांगावं लागतं जर अशी सूचना मिळाली तर. आणि हे मी जर बोललो नाही, मनात ठेवलं, तर मला त्रास होतो त्याचा. काही अतार्किक, मी त्याला वेगळं शब्द शक्ती म्हणणार नाही, अतार्किक, सायंटिफिकली प्रूव्हन नाहीत अशा गोष्टी तुम्हाला त्रास देतात. काही शक्ती अशा असतात, त्यांच्याविषयी मी बोलेन वेगळं, त्या त्रास देतात. तसा त्या मला त्रास देतात जर मी त्याची वाच्यता नाही केली. त्याचं कारण माझं विधिलिखित आहे की मी त्याची वाच्यता नाही केली तर ती उलटू शकते. हे पण मला जाणवतं. त्यामुळे मला बोलावं लागतं. म्हणून मी सोशल मीडियावर बोललो होतो अजितदादांच्या संदर्भामध्ये. ज्यांच्या मित्रांच्या मार्फत मी निरोप दिला की तुम्ही दादांना जाऊन असं सांगा की त्यांना विमान अपघात धोका आहे. ते म्हणे अनिलजी कसं शक्य आहे? हा प्रचार सगळेच नेते विमानातून, गाड्यातून याच्यात. उद्या तुम्ही कारचं उदाहरण दिलं. काय कारने नाही जाणार का? विमानाने नाही जाणार का? विमान अपघात होतात म्हणून विमानाने जाणं कोणी सोडलं का? असं नाही सोडणार कोणी आणि असं सांगू पण नका. विपरीत अर्थ काढला पाहिजे. मित्रांनो, ही जी इंट्युशन आहे त्यातला शेवटचा भाग मी सांगतो आणि तुमचा आज निरोप घेतोय. येत्या मे महिन्याच्या आत राष्ट्रीय पातळीवर असलेल्या एका नेत्याचा मृत्यू संभवतो. तो कशा प्रकारे, कशा रीतीने, काय, याची ही इंट्युशन मला आहे. मी नंतर कुठल्यातरी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करीन. धन्यवाद.